नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या सेशनमध्ये आपण नुकताच जो काय सिलेबस डिक्लेअर झालेला आहे या येणाऱ्या पीसीएमसी एक्झामिनेशनसाठी त्या सिलेबसबद्दल आपण बोलणार आहोत। एक्झामिनेशनचे जे काय एक्झाम फॉर्म आहे ते बरेच महिने झालेत येऊन गेलेले होते आणि काही कारणास्तव ही एक्झामिनेशन आहे ही एक्झामिनेशन झालेली नव्हती आणि आता त्यांनी नवीन काही अपडेट्स दिलेले आहेत। या अपडेट्स जे आहेत ही अपडेट्स पोस्टशी रिलेटेड आहेत, म्हणजे जेईच्या पोस्ट असतील आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या पोस्ट असतील। या पोस्टमध्ये काही चेंजेस झालेले आहेत आणि सेकंड महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो आहे सिलेबस। आता एक्झाम स्ट्रक्चर जो आधीचा होता तसंच ठेवलेला आहे, एक्झाम स्ट्रक्चरमध्ये काहीही चेंजेस केलेले नाही आहेत, बट सिलेबस आधी डिक्लेअर केलेला नव्हता आणि आता त्यांनी सिलेबस जो आहे डिटेल सिलेबस डिक्लेअर केलेला आहे। आता सिलेबस म्हणजेच काय की त्यांनी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे जे सब्जेक्ट्स आहेत ह्या सब्जेक्टची लिस्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। बट बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन असं आहे की सब्जेक्टची लिस्ट तर दिली, पण ह्या सब्जेक्टमध्ये नक्की कंटेंट कोणता करायचा आहे किंवा काय काय ठिकाणी फक्त फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हटलेलं आहे। मग आता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये नक्की सॉम करायचं आहे की टॉस करायचं आहे का स्ट्रक्चरल अनालिसिस करायचं आहे, यामध्ये बऱ्याचचं कन्फ्युजन आहे। तर त्यासाठीच हा सेशन असणार आहे। जाग्यांबद्दल किंवा डेट्स बद्दल ऑलरेडी एक आपण सेशन घेतलेला आहे, तोच आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तिथं जाऊन तुम्ही तो बघू शकता। या सेशनमध्ये आपण फक्त जो काही सिलेबस आहे या सिलेबस बद्दलच बोलणार आहोत। ओके, तर बघा सिलेबस जो काही दिलेला आहे त्याच्या आधी जो काही एक्झाम स्ट्रक्चर त्यांनी आधी दिलेलं होतं याकडे जस्ट एक ओव्हरव्ह्यू करूयात। तर जे एक्झाम स्ट्रक्चर दिलेलं होतं सिव्हिलशी रिलेटेड पोस्ट बद्दल आपण बोलत आहोत। तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच आपलं जेई आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, यासाठी जो पॅटर्न त्यांनी दिलेला आहे एक्झामचं स्ट्रक्चर जे दिलेलं आहे ते बघा 60% वेटेज जे आहे हे नॉन टेक्निकल साठी आहे आणि 40% जे आहे हे वेटेज दिलेलं आहे हे टेक्निकल साठी दिलेलं आहे। सेम तसंच तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट मध्ये सुद्धा दिलेलं आहे, फक्त लेवल जी आहे ही लेवल थोड्या प्रमाणात इथं जे आहे पदवी किंवा पदविकाची असू शकते आणि त्याच्यापेक्षा थोड्या प्रमाणात कमी लेवल तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पोस्टसाठी असू शकते। बट एक्झामचं स्ट्रक्चर जे आहे ते सेम राहील, म्हणजेच 40 जे आहे ते 40 तुमचं पर्सेंटेज जे आहे म्हणजे क्वेश्चन जे आहेत 40 क्वेश्चन्स तुमचे टेक्निकलचे आणि 60 क्वेश्चन जे आहे ते तुमचे नॉन टेक्निकलचे। मग 2 मार्काला एक क्वेश्चन असल्यामुळे 120 आणि 80 अशा पद्धतीने हे मार्किंगचं जे स्ट्रक्चर आहे हे तयार झालेलं आहे आणि 2 तासांचा हा पेपर असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप हे क्वेश्चन्स असणार आहेत। निगेटिव्ह मार्किंग बद्दल यामध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही, ते तुम्हाला लवकरच कळून जाईल निगेटिव्ह मार्किंगचं जे काय असेल ते। आता आपण या सेशनमध्ये जो काय सिलेबस दिलेला आहे हे बघा, हे काल अशा पद्धतीनं त्यांचं एक सर्क्युलर बाहेर आलेलं आहे, त्यामध्ये ऑफिशियली बाहेर आलेलं आहे। तर त्यामध्ये त्यांनी अभ्यासक्रम बद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली होती आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम त्यांनी अशा पद्धतीने दिलेला आहे। बघा मराठीसाठी तर डायरेक्टली अशा पद्धतीने तुम्हाला मराठीसाठी तरी सिलेबस बघायला मिळेल की शब्दांच्या जाती असतील, वाक्यांचे प्रकार असेल, काळ असेल, समास असेल, म्हणजे त्यांनी अगदी डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे। म्हणजे वर फक्त व्याकरण न म्हणता त्या केसमध्ये डिटेल सिलेबस जो आहे हा डिटेल सिलेबस हा मराठी भाषेसाठी दिलेला आहे। सेम तसाच तुम्हाला इंग्लिश लँग्वेज साठी सुद्धा डिटेल सिलेबस जो आहे हा डिटेल सिलेबस बघायला मिळेल। तर आज आपण या सेशन मध्ये टेक्निकल बद्दल बोलणार आहोत, नॉन टेक्निकल बद्दल आणखी काही आपले स्पेशल सेशन होतीलच, तर या अशा पद्धतीचं डिटेल सिलेबस तुम्हाला दिलेला आहे। आता या केसमध्ये बघूयात आपण की टेक्निकल साठी जो सिलेबस दिलेला आहे सब्जेक्टची लिस्ट बघा। सगळ्यात पहिल्यांदा जेई साठी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी दोन्हीसाठी सुद्धा तुम्हाला लिस्ट दिलेली आहे। दोन्हीमध्ये सुद्धा सेम सब्जेक्ट्स आहेत। जवळपास हे सब्जेक्ट्स बघितले आपण तर बिल्डिंग मटेरियल आहे, इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन आहे, सर्वेइंग आहे, त्याचबरोबर सॉइल मेकॅनिक्स आहे, हायड्रॉलिक्स आहे, हायड्रॉलिक्स म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स आहे, त्यानंतर इरिगेशन इंजिनिअरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, थेअरी ऑफ स्ट्रक्चर आहे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, आरसीसी डिझाइन आणि स्टील डिझाइन। तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट जे आहे ते सब्जेक्ट्स बघायला मिळतील। बट ह्यामध्ये आता एक्झॅक्टली ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय स्टडी करायचं आहे किंवा एक्झॅक्टली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे काय स्टडी करायचं आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा या केसमध्ये आता याच्यासाठी रेफरन्स कुठून घेतलेला आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता सुद्धा व्हिडिओ बघत असताना जर गुगलवर जाऊन एसएससी जेई सिव्हिलचा सिलेबस चेक केलात आणि ह्या एक्झामिनेशनचा जो सिलेबस आलेला आहे तो चेक केलात तर सेम टू सेम तुम्हाला सिलेबस जो आहे किंवा सब्जेक्टची लिस्ट जी आहे ती बघायला मिळेल। त्याचाच रेफरन्स घेऊन आपण आज जो काय सब्जेक्ट वाईज जो कंटेंट असेल किंवा सब्जेक्ट वाईज जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते आपण बघणार आहोत। तर बघा ॲज इट इज तुम्हाला इथं बघायला मिळेल जसा तिथं सिलेबस आपण मगाशी बघितला सेम तसे सेम सब्जेक्ट्स तुम्हाला सिव्हिल मध्ये एसएससी जेई मध्ये बघायला मिळतील। आता 1 बाय 1 आपण बघूया की बिल्डिंग मटेरियल्स म्हटल्यानंतर बिल्डिंग मटेरियल मध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत
यांनी या PCMC साठी फॉर्म जसा भरलेला आहे तेव्हापासून अभ्यासची सुरुवात केलेली आहे, बराचसा अभ्यास सुद्धा तुम्ही केलेला असेल। आता काय करणं गरजेचं आहे की नवीन सिलेबस आलेला आहे आणि तुम्ही ज्या ज्या सब्जेक्टचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे त्याचं थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला कंपॅरिझन करावं लागेल की ह्या दिलेल्या सब्जेक्ट्सपैकी आपले सब्जेक्ट्स कोणते कव्हर झालेले आहेत आणि कोणते नवीन सब्जेक्ट्स असे आहेत की जे आपण आतापर्यंत स्टडी केलेले नव्हते। त्या सब्जेक्टला तुम्हाला सुरुवातीच्या ह्या एक आठवडा असेल किंवा आणखी 10 दिवसांमध्ये जो काय नवीन टॉपिक्स आहेत हे पहिला कव्हर करायचे, नंतर शक्यतो शेवटी नवीन जे आहेत त्या नवीन गोष्टी करायचा ट्राय करू नका। जे काय करायचंय तुम्हाला नवीन सब्जेक्ट्स हे पहिल्या आठवड्यातच एंड करण्याचा, कंप्लीट करण्याचा ट्राय करा, ठीक आहे। बाकी मग तुम्ही जे काही केलेले आहेत ते सब्जेक्ट जे आहेत हे सब्जेक्ट तुमचे परफेक्ट करा। आता ही जे काही सब्जेक्टची लिस्ट आहे, तुम्ही आता सुद्धा आम्ही जे काही व्हिडिओज केलेले आहेत त्याच्या आधी PCMC साठी असेल किंवा बाकीच्या एक्झामिनेशन साठी असतील तर ह्यामध्ये जवळपास 10 ते 12 सब्जेक्ट्स आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की हे करणं गरजेचे असतात, हे इम्पॉर्टंट असतात, ह्यावर तुमचे क्वेश्चन्स मॅक्सिमम तयार होतात। तर ते जर तुम्ही 10 ते 12 सब्जेक्टचा अभ्यास केला असेल तर इथं जास्त फारसं असं नवीन काय करावं लागणार नाही तुम्हाला। 2-3 सब्जेक्ट जे आहेत हे 2-3 सब्जेक्ट्स तुम्हाला फक्त करावे लागतील। तर ते कोणते ते आपण बघूयात। बिल्डिंग मटेरियल तर हा बऱ्यापैकी सगळीकडेच असतोच, बाकीचे जे काय एक्झामिनेशन आहेत तिथंही तुम्हाला बिल्डिंग मटेरियल्स दिलेलाच असतो। तर इथं तुम्हाला हा SSC चा सिलेबस आहे, हा रेफरन्स कन्सिडर करून तुम्हाला बिल्डिंग मटेरियल जे आहेत हा सिलेबस जो आहे या सिलेबसचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। त्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट जो आहे इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन, तर यामध्ये सुद्धा जो काय आपला सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये बघा सुरुवातीला तुम्हाला इस्टिमेट्स बद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, सगळ्या टेक्निकल टर्म्स आहेत, एनालिसिस ऑफ रेट आहे। त्यानंतर आयटम्स ऑफ वर्क मध्ये वेगवेगळ्या टाइपचे तुम्हाला क्वांटिटीज, वेगवेगळ्या टाइपच्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्याच्याशी रिलेटेड तुमचा स्टडी असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला काही मेथड्स दिलेले आहेत, जसं की सेंटर लाईन मेथड असेल किंवा क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्याचे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्याचे काही फॉर्म्युले आहेत, जसं की मिड सेक्शन फॉर्म्युला असेल, ट्रॅपोझॉइडल फॉर्म्युला असेल, सिम्पसन्स रूल्स असतील। SSC मध्ये ह्या जे काही फॉर्म्युलेज आहेत यावर बरेचसे क्वेश्चन्स येतात, जे सर्वेइंग मध्ये सुद्धा तुमचे येतात आणि एस्टिमेशन मध्ये सुद्धा येतात। त्यानंतर सेप्टिक टँकशी रिलेटेड कॉस्ट एस्टिमेशन दिलेलं आहे। त्यानंतर स्ट्रसची म्हणजे एका स्पेसिफिक पॉईंटशी रिलेटेड तुम्हाला एस्टिमेशनशी रिलेटेड कंटेंट दिलेला आहे। त्यानंतर एस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन मधलाच एक महत्त्वाचा टॉपिक येतो तुमचा व्हॅल्युएशन। तर ह्या व्हॅल्युएशन मध्ये व्हॅल्यू काय आहे, कॉस्ट काय आहे, स्क्रॅप व्हॅल्यू काय असेल, सॅल्वेज व्हॅल्यू काय असेल, असेस्ड व्हॅल्यू काय असेल, सिंकिंग फंड काय असेल, त्याचबरोबर डिप्रिसिएशन काय असेल, ऑब्सोलन्स काय असेल आणि व्हॅल्युएशनच्या मेथड्स, हा पार्ट जो आहे हा एस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन मध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, आता सर्वेइंग मध्ये बघा जो काय सगळ्याच बाकीच्या स्टँडर्ड एक्झामिनेशन साठी सिलेबस आहे तोच इथेही तुम्हाला बघायला मिळेल, नवीन असं काय जास्त बघायला मिळणार नाही। यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ सर्विंग म्हणजेच पहिला चॅप्टर आहे। त्यानंतर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स असेल, चेन सर्विंग असेल किंवा कंपास सर्विंगशी रिलेटेड काही सब पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत, प्लेन टेबल सर्विंगशी रिलेटेड पार्ट असेल, हेडोलाइटशी रिलेटेड काही पार्ट्स दिलेले आहेत। त्यानंतर लेवलिंगशी रिलेटेड पूर्ण हा चॅप्टर दिलेला आहे तुम्हाला। कंटोरिंग तुम्हाला स्टडी करावं लागेल, टॅक्योमेट्रिक सर्वे करावं लागेल, कर्व करावं लागेल आणि काही तुम्हाला ॲडव्हान्स मेथड्स आणि जसं मग सांगितलं की अर्थवर्क कॅल्क्युलेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्याचा स्टडी तुम्हाला ह्या सर्विंग सब्जेक्टसाठी करणं गरजेचं आहे। तर हा होता सर्विंगशी रिलेटेड सिलेबस। त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे सॉइल मेकॅनिक्स। आता सॉइल मेकॅनिक्स मध्ये देताना तुम्हाला डिटेल सिलेबस दिलेला आहे SSC मध्ये, बट आपण जर एक अवरेज बघितलं तर हे पहिला चॅप्टर आहे तुमचा पूर्णपणे सॉइल क्लासिफिकेशनशी रिलेटेड, सॉइल प्रॉपर्टीशी रिलेटेड, इंडेक्स प्रॉपर्टीशी रिलेटेड, हा पूर्णपणे पहिला चॅप्टर दिलेला आहे। सेकंड जो आहे हा परमियाबिलिटीशी रिलेटेड तुम्हाला चॅप्टर दिलेला आहे। थर्ड जो आहे हा कन्सॉलिडेशनशी रिलेटेड दिलेला आहे। त्यानंतर आहे शिअर स्ट्रेंथशी रिलेटेड तुम्हाला काही पार्ट्स दिलेले आहेत, सॉइल कॉम्पॅक्शनशी रिलेटेड दिलेला आहे, अर्थ प्रेशरशी दिलेला आहे आणि बेअरिंग कॅपॅसिटीशी रिलेटेड तुम्हाला हा पार्ट बघायला मिळेल। मग यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये हे सोडून सॉइल मेकॅनिक्स मध्ये आणखी काय करावं लागेल तुम्हाला, फाउंडेशनचा जो बेसिक पार्ट आहे, टाइप्स ऑफ फाउंडेशन आहे, पाईल फाउंडेशन आहे, याही गोष्टी करून ठेवलात तर आणखी सेपर साइडला तुम्ही असू शकता, जरी इथं मेन्शन नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते करावं लागेल, ठीक आहे। तर हे सॉइल मेकॅनिक्सशी रिलेटेड होतं। त्यानंतर हायड्रॉलिक्स FM बघा, आता शक्यतो FM जो आहे हा काही पर्टिक्युलर एक्झामिनेशन साठीच असतो, बऱ्याचशा एक्झामिनेशनला आतापर्यंत येत नव्हता। त्यामुळे आपण जी काही सिरीज घेतलेली होती बरीचशी PCMC PMC या वेगवेगळ्या एक्झामिनेशनच्या वेळेला काही महिन्यांपूर्वी, त्यावेळेला आपण FM सांगितलेला नव्हता, त्यामुळे तुम्हाला हा एक सब्जेक्ट जो आहे हा करावा लागेल। हायड्रोलिक्स छोटा पार्ट आहे, जास्त पार्ट नाही दिलेला त्यांनी, ठराविकच पॉईंट्स फक्त सिलेबस मध्ये असतात। तर हा फ्लुइड प्रॉपर्टीशी रिलेटेड असेल, हायड्रोस्टॅटिकशी रिलेटेड असेल किंवा बर्नॉलिस थेरमशी रिलेटेड असेल, फ्लो थ्रू पाइप्स असेल,
फ्लो इन ओपन चॅनल असेल आणि बाकी तुमचे मिसलिनियस टॉपिक. तर स्मॉल कंटेंट आहे, कव्हर होण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीच्या ह्या 4-5 दिवसांमध्ये पहिल्यांदा हा सब्जेक्ट जर ज्यांनी केलेला नसेल, ज्यांनी ऑलरेडी केलेला असेल काही हरकत नाही, बट ज्यांनी केलेलं नाही त्यांनी हा शक्यतो ह्या सुरुवातीच्याच दिवसांमध्ये कंप्लीट करण्याचा ट्राय करा. काही दिवस म्हणजे एक आठवडाभरानंतर तुम्ही नवीन टॉपिक शक्यतो काही करू नका. जे काय तुमचा स्टडी झालेला आहे त्यावरच जास्तीत जास्त फोकस ठेवा. त्यानंतर इरिगेशन इंजिनिअरिंग. आता यामध्ये इरिगेशन मध्ये जे काय 2 सब्जेक्ट्स येतात वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग मध्ये, इरिगेशन आणि हायड्रोलॉजी, त्याच्याशी रिलेटेड हा पार्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल. म्हणजे काही पार्ट इरिगेशनचा बघायला मिळेल, जसं की तुम्हाला इरिगेशनशी रिलेटेड टाइप्स दिलेले आहेत, मेथड्स दिलेले आहेत, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स दिलेले आहेत, कॅनल बद्दल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर काही ज्या काही थिअरीज आहेत इम्पॉर्टंट इरिगेशनशी रिलेटेड ते तुम्हाला दिलेले आहेत, फ्लडशी रिलेटेड डिस्कशन, आणि त्यासोबतच इथं तुम्हाला हायड्रोलॉजी सुद्धा ह्याच टॉपिक मध्ये इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे जरी इरिगेशन लिहिलेलं असेल तरी बेसिक पार्ट जो आहे हायड्रोलॉजीचा हा करून ठेवा. मे बी क्वेश्चन त्यावर सुद्धा तुमचा तयार होऊ शकतो. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. आता क्वेश्चन तुमच्या जे काही सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये फक्त ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असंच म्हणलेलं आहे. आता ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये नक्की काय स्टडी करायचं, तुम्हाला हायवे पण करायचा आहे त्यामध्ये, त्याचबरोबर त्यामध्ये पेवमेंटशी रिलेटेड, मटेरियलशी रिलेटेड जो काय आपण हायवेमध्ये पार्ट स्टडी करतो तोही तुम्हाला करायचं आहे. त्यासोबतच बेसिक रेल्वे इंजिनिअरिंग बद्दल बेसिक जे जास्त नाही पण बेसिक जे काय कंटेंट आहेत हेही थोडंसं वाचून घेतला तर ते आणखी तुम्ही सेपर साईडला असाल. आणि त्याचबरोबर ट्रॅफिक इंजिनिअरिंग जे आहे हे तर आपण हायवेमध्ये करतोच, तर इतका जो पार्ट आहे हा SSC मध्ये मेन्शन आहे. सो मे बी तुम्हाला काही क्वेश्चन्स यावर तयार होऊ शकतात, अगदीच मायनर क्वेश्चन्स, काही रिअरली क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकवर सुद्धा विचारले जाऊ शकतात रेल्वे इंजिनिअरिंगवर. बाकी हा हायवेचा तर पार्ट तुम्हाला करावाच लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आता इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा वॉटरशी रिलेटेड क्वालिटी क्वांटिटी याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर सिवेजशी रिलेटेड काही ट्रीटमेंटशी रिलेटेड आहेत पार्ट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बद्दल आहे, एअर पोल्युशन आहे आणि नॉईज पोल्युशन आहे. म्हणजे जो काही जनरली आपण इन्व्हायरमेंटचा स्टडी करतो बाकीच्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा तसाच तुम्हाला सिलेबस जो आहे हा इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगसाठी बघायला मिळेल या एक्झामिनेशनसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन आहे की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर नक्की काय स्टडी करायचं आहे. त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पण म्हणलेलं आहे आणि पुढे थिअरी ऑफ स्ट्रक्चर असंही म्हणलेलं आहे. तर बघा SSCचा जो सिलेबस त्यांनी दिलेला असतो त्यामध्ये सुद्धा सेम असंच म्हणलेलं असतं, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चर. मग विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा येतो की मग थिअरी ऑफ स्ट्रक्चर फक्त म्हणलेलं आहे तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल करायचं का नाही. तर बघा जर तुम्ही सिलेबस बघितला तर तुम्हाला तुमचा आन्सर लगेच मिळून जाईल, क्वेश्चनचा आन्सर लगेच मिळून जाईल. SSC मध्ये सुद्धा अशाच टाईपचा सब्जेक्टचा नाव दिलेला आहे, बट डिटेल सिलेबस जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या डिटेल सिलेबसमध्ये तुम्हाला सॉमचे सुद्धा टॉपिक्स दिसतील, जसे की इलॅस्टिसिटी ऑफ कॉन्स्टंट असेल, SFD BMD असेल, मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल, मुवमेंट ऑफ एरिया असेल किंवा स्लोप डिफ्लेक्शन असेल, त्याचबरोबर तुमचं कॉलम असेल किंवा टॉर्शन असेल, तेच टॉपिक तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला या एक्झामिनेशनसाठी सॉमचा स्टडी जो आहे हाही करावा लागेल. आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चरचं बेसिक जे बीम्सशी रिलेटेड जे क्वेश्चन्स येतात जे इथं मेन्शन केलेले त्यांनी ॲज पर द SSC एक्झामिनेशन डिटर्मिनेट बीम, इनडिटर्मिनेट बीम काय असतं, ह्या ज्या गोष्टी आहेत हे कसे कॅल्क्युलेट करतात हा बेसिक पार्ट जो आहे हा करावा लागेल. त्याचबरोबर ॲडिशनल पार्ट काय करावं लागेल, हा जो इथं दिलेला आहे तुम्हाला रिटेनिंग वॉल असेल, डॅम्स असतील, चिमनीज असतील, हा थोडासा ॲडिशनल पार्ट थोडासा जर तुम्ही वाचून घेतलात तर आणखी तुम्हाला ते सोपं पडणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. आता हा सब्जेक्ट आपण बिल्डिंग मटेरियल्स मध्ये सुद्धा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा कन्सिडर करतो किंवा सेपरेटली सुद्धा काही एक्झामिनेशन मध्ये दिला जातो. आता या केसमध्ये काय काय करायचं आपल्याला, सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत कॉन्क्रीटच्या, फ्रेश प्रॉपर्टीज असतील, हार्डन प्रॉपर्टीज असतील, मिक्स डिझाईन असेल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसशी रिलेटेड सगळे पॉईंट्स इथे तुम्हाला बघायला मिळतील, क्वालिटी कंट्रोलशी रिलेटेड असेल आणि काही ॲडिशनल पॉईंट्स आहेत, हॉट वेदर अँड कोल्ड वेदर कॉन्क्रीटिंग असेल आणि रिपेअर आणि मेंटेनन्सचा पार्ट असेल. तर इतका जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी या सब्जेक्टसाठी स्टडी करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या सिलेबसमध्ये बिल्डिंग मटेरियल आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असे 2 सब्जेक्ट्स दिलेले आहेत, बट सिलेबसमध्ये कुठेही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन दिलेला नाही, जो आतापर्यंतच्या एक्झामिनेशन मध्ये बरेचसे क्वेश्चन्स त्यावर विचारण्याचं ट्रेंड आलेला होता, बट इथं तरी कुठं बघायला मिळत नाही. ओके. त्यानंतर RCC डिझाईन, डायरेक्टली RCCशी रिलेटेड पूर्ण पार्ट आहे. डिझाईन ऑफ अ बीम असेल, डिझाईन ऑफ अ स्लॅब असेल, डिझाईन ऑफ अ फुटिंग्स असतील, ओके, कॉलम असेल, या स्टेअरकेस असेल, जो काही डिझाईन RCCचा पार्ट आहे हा व्यवस्थित करून घ्या. यामध्ये RCCशी रिलेटेड जे IS कोड्स असतील जसे की 456 असेल किंवा मिक्स डिझाईनचा 10262 असेल, हे IS कोड जे आहेत ते IS कोड सुद्धा तुम्हाला करावे लागतील, कारण
कोडल प्रोव्हिजनवर मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात, आरसीसी मध्ये सुद्धा आणि ह्या स्टील डिझाईन मध्ये सुद्धा. तर स्टील डिझाईन मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी मोजकाच सिलेबस एसएससी मध्ये मेन्शन आहे. स्टील डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ स्टील कॉलम्स, बीम्स, रूप टसेस, प्लेट गर्डर, अगदी मोजका सिलेबस आहे, हा तुम्हाला करायचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला आयएस कोड जे आहेत, कोडल प्रोव्हिजन जे आहेत, त्या तुम्हाला स्टडी करावे लागतील. तर हा अशा पद्धतीचा एक सिलेबस जो आहे, एक आपण अनालिसिस केलं रेफरन्स घेऊन, जो आहे रेफरन्स आपण कशाचा घेतला, जे काय सिलेबस तुम्हाला दिलेला आहे हा ॲज इट इज एसएससी एक्झामिनेशन मध्ये जो काय मेन्शन केलेला आहे तशा पद्धतीचा सिलेबस तुम्हाला इथं बघायला मिळाला. त्यामुळे आपण एसएससीचा रेफरन्स घेऊन की जे काय महत्त्वाचे टॉपिक्स असू शकतात या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी, त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ होता. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा स्कोर बूस्ट करायचा असेल, प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करायची असेल, तर ही आपली जी पीसीएमसी एक्झामिनेशनची जी टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी लॉन्च केलेली आहे, त्यामध्येच ॲज पर द न्यू सिलेबस यामध्ये काही अपडेट करून आपण ही लॉन्च करत आहोत. तर ज्यांनी अजूनही घेतलेली नसेल त्यांनी ही एक्झामिनेशन, हे जे काय टेस्ट सिरीजचा जे काय आहे हे तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन, इन्फिनिटी ॲपमध्ये जाऊन, स्टोअरला जाऊन ही परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला नवीन सिलेबसनुसार, नवीन सब्जेक्ट्सनुसार टेस्ट ज्या आहे त्या टेस्ट तुम्हाला बघायला मिळतील. ज्यांनी ऑलरेडी परचेस केलेलं आहे त्यांना परचेस करायची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन्स, न्यूज सब्जेक्ट जे काय ॲड झालेले असतील त्या पद्धतीने तुम्हाला टेस्ट ज्या आहे त्या टेस्ट अवेलेबल होतील. ठीक आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ह्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यांना कॉल करू शकता. त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या ज्या काय अपडेट्स आहेत एक्झामिनेशन बद्दलच्या, तर तुम्हाला ह्या अपडेट्स जर हव्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.